ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी दुग्ध व्यवसाय हा केवळ पूरक उत्पन्नाचा स्रोत राहिलाय. पण योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास हाच व्यवसाय मोठ्या उद्योगात रूपांतरित होऊ शकतो. नमस्कार, मी जगन्नाथ राजाराम मस्के. मी पेठगावचा रहिवासी आहे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझा दुधावर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय आहे की मी पहिल्यांदा सुरुवातीला दूध कलेक्शन करत होतो. फक्त नुसतं दूध खरेदी करत होतो आणि दूध संघाला पाठवत होतो. मग त्यातून मला जास्त काय म्हणजे प्रॉफिट राहील असं वाटत नव्हतं, कारण तर 60-70 पैसे 80 पैसे असे पर लिटरला मिळत होते. त्यामुळं मी त्याच्यावर प्रक्रिया करायचं विचार केला. म्हणजे त्याच्यावर त्याचे पदार्थ बनवून विकल्यावर आपल्याला प्रॉफिट थोडं जास्त राहील असा विचार केल्यानंतर मला पहिल्यांदा सुरुवात घरातून केली की माझी मिसेस अर्चना जगन्नाथ मस्के आणि मी दोघे मिळून आम्ही घरामध्येच छोटंसं आपल्या लाकडाच्या चुलीवरती सुरुवात केली आहे. मी आपल्याला हे तर एक्सपान्शन करायचं आहे, पण ह्यासाठी मला आर्थिक अडचणी आल्या. मग आर्थिक भांडवल कुठून उपलब्ध करायचं किंवा शासनाच्या योजना वगैरे आहेत ह्याची काही माहिती नव्हती मला सुरुवातीला. पण परिस्थिती बदलली जेव्हा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती मिळाली. त्यानंतर मला आमच्या म्हणजे पेठगाव ज्यांच्या अंडर होतं ते असे कांबळे साहेब कृषी अधिकारी यांच्याकडून ह्या योजनेची माहिती मिळाली असताना त्यांनी मला सविस्तर डिटेल देऊन त्यांनी कृषी विभागामध्ये घेऊन गेले मला. आणि तिथं गेल्यानंतर ते सविस्तर त्यांनी त्याची माहिती सांगितली. त्यानंतर मला कृषी अधिकारी ठोंबरे साहेब यांनी मार्गदर्शन करून बँकेशी संलग्न प्रकरण करण्यासाठी त्यांनी मला सल्ला दिला. त्यानंतर मी बँकेशी भेटलो व अशाशी माझं सांगितले की मला हा बिझनेस व्यवसाय वाढवायचा आहे आणि मोठ्या लेवलला मला काम करायचं आहे. माझं घरातून छोट्या लेवलला चालू होतं, म्हणजे मी एक दिवसाला 50 ते 100 लिटर ह्या लेवलला करतो. मग आता मी त्यांच्या योजनेअंतर्गत 15 लाख रुपयाचे बँक लोन घेतलं. त्याच्यावर मला 35% सबसिडीचा लाभ झाला. या योजनेच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य, तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपलब्ध झाले. या मदतीच्या आधारावर दूध प्रक्रिया युनिट उभारण्यात आले. त्यानंतर मी मशिनरी वगैरे घेऊन मग थोडंसं 500 ते 1000 लिटर पर डे ह्या हिशोबाने काम करायला लागलो होतं. दुधापासून मूल्यवर्धित उत्पादनं तयार होऊ लागली. हळूहळू स्थानिक बाजारपेठेत या उत्पादनांना मागणी वाढली आणि व्यवसायानं गती पकडली. घरातून सुरू झालेला हा छोटासा उद्योग आज मोठ्या प्रमाणावर विस्तारलाय. आधुनिक यंत्रसामुग्री, वाढलेली उत्पादन क्षमता आणि अधिक लोकांना रोजगार देणारा व्यवसाय. या उपक्रमामुळे केवळ एका कुटुंबाचे उत्पन्न वाढले नाही, तर परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही दूध विक्रीसाठी स्थिर बाजारपेठ उपलब्ध झाली. PMFMEचा लाभ मिळाल्यानंतर मी 6 ते 7 लोकांना व्यवसाय म्हणजे काम देऊ शकलो. नवीन उद्योजकांसाठी जर आर्थिक अडचणी असतील तर त्यांना मी हा सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही कृषी विभागाअंतर्गत ही योजना चालू आहे PMFME, याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि तुमचं व्यवसाय कसा मोठा करू शकशील किंवा जास्तीत जास्त कसा वाढवू शकशील याचा तुम्ही हे करू शकताय. म्हणजे त्यांच्यामार्फत तुम्हाला अर्थसहाय्य होईल, सबसिडी मिळेल आणि तुमचा व्यवसाय वाढू शकेल. एक छोटा प्रयत्न, योग्य मार्गदर्शन आणि शासनाची साथ यांच्या जोरावर उभा राहिला एक सक्षम उद्योग. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना शेतीला उद्योगाशी जोडणारा एक मजबूत दुवा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे कार्यालय तसेच योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यासाठी नेमलेल्या जिल्हा संसाधन व्यक्तीशी संपर्क करा.